कालच्या भागामध्ये आपण वर्णविचार याविषयी थोडक्यात माहिती पाहिली. भाषेचा उगम आणि विकास या घटकावर कालचं आपलं लेक्चर होतं. आजच्या भागामध्ये जो भाग आपण काल शिकलो त्या भागामध्ये थोडं एक्सप्लेनेशन आपण करणार आहोत. काल आपण ओघवते ओळख करून घेतली. काल आपण बघितलं की काल वर्ण विचार, शब्द विचार आणि वाक्य विचार आणि भाषेचा उगम आणि विकास कसा झाला, व्याकरण कसं बनलं याबद्दल माहिती आपण काल बघितली होती. आजच्या भागामध्ये आपल्याला त्याबद्दल अजून सविस्तर माहिती बघायची आहे. परीक्षेमध्ये येणाऱ्या प्रश्नांच्या अनुषंगाने परीक्षेमध्ये जे प्रश्न येतात ते प्रश्न कशा प्रकारचे येतात आणि त्यावर नेमकं आपण टॅकल कसे करायचे प्रश्न यावर आपला आजचा फोकस असणार आहे. आणि त्याविषयी जी बेसिक माहिती आपल्याला लागते वर्ण या भागातली, वर्णविचार या भागातली, ती आपण आज बघणार आहोत. काल आपण बघितलं होतं स्वर आणि व्यंजने, कठोर व्यंजने, मृदू व्यंजने, अनुनासिके, हे तुम्हाला मी सांगितलं होतं. इथे पहा एक चार्ट मी काढलेला आहे. या चार्टमध्ये जर आपण बघितलं तर यामध्ये आपल्याला सर्व घटक एकत्र इथे हे होतात. मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. हा एक्सप्लेन केल्यानंतर यामध्ये आपल्याला कुठलीही अडचण या भागात राहणार नाही अशा प्रकारे आपण इथे समजून घेऊ. वर्णांचे प्रकार जर बघितले तर स्वर, स्वरादी, नवे स्वरादी आणि व्यंजन. काल जो भाग मी तुम्हाला सांगितलेला नव्हता हा नवे स्वरादी, आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. स्वर हे जे असतात तर अ पासून औ पर्यंत. काल आपण वर्णमाला पूर्ण लिहिली होती. वर्णमालामध्ये बघितलं होतं अ पासून औ पर्यंत एकूण किती स्वर आहेत? 12 स्वर. हे 12 स्वर आहेत अ पासून औ पर्यंत. आता या स्वरांमध्ये जर बघितलं तर या स्वरांमध्ये ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर, संयुक्त स्वर अशा प्रकारचे प्रकार इथे पडतात. ऱ्हस्व स्वर अ, इ आणि उ. ऱ्हस्व आणि दीर्घ. काल मी तुम्हाला सांगितलं होतं की ऱ्हस्व म्हणजे काय? ऱ्हस्व म्हणजे शॉर्ट आणि दीर्घ म्हणजे लांब. ऱ्हस्व स्वर अ, इ आणि उ हे ऱ्हस्व स्वर आहेत कारण हे यांचा उच्चार जो आहे हा शॉर्ट आहे. अ, आ दीर्घ उच्चार आहे. पहा उच्चारांवर सगळा खेळ आहे. ऱ्हस्व आणि दीर्घ, शॉर्ट अँड लॉंग. अ, आ, इ, ई. उच्चार जसा याचा बदलतो, उच्चार जसा लांबतो तेव्हा त्याला दीर्घ स्वर म्हटलं जातं. ऱ्हस्व स्वर आणि दीर्घ स्वर. स्वरांच्या बाबतीत 12 स्वरांचं व्हायब्रेशन जर आपण पाहिलं तर इथे अ, इ आणि उ हे ऱ्हस्व येतात आणि हे दीर्घ स्वर येतात. संयुक्त स्वर म्हणजे काय? संयुक्त स्वर म्हणजे असे स्वर की जे दोन स्वरांचे मिळून बनलेले असतात. ए आणि ऐ. तसं अ आणि इ, ए हा मिळून ए बनतो. आ आणि ई, आई. बा उच्चार म्हणजे इथे काय होत आहे की इथे दोन स्वर एकत्र येतात. दोन स्वर जेव्हा एकत्र येतात तेव्हा एक बनणारा काय असतो? हा स्वरच असतो. तेव्हा त्याला संयुक्त स्वर म्हटलं जातं. ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर आणि संयुक्त स्वर हे स्वर तुम्हाला लक्षात आले असतील. पहा आणखी स्वरांमध्ये जर बघितलं तर सजातीय स्वर आणि विजातीय स्वर. अगदी सोपं आहे, यामध्ये काही कन्फ्युजनचा भाग नाही आहे. अगदी सोपं आहे. ही एकदम बेसिक माहिती आहे. या बेसिक माहितीवरून आपल्याला इथे फक्त समजून घ्यायचं आहे. फार कठीण हा भाग नाहीये. सजातीय स्वर आणि विजातीय स्वर. सजातीय स्वर म्हणजे काय? तर नावावरून ते कठीण वाटतं पण काही कठीण नाहीये. ज्यांची उच्चारस्थानं सारखी आहे, अ, आ, इ, ई हे झाले सजातीय स्वर. आणि ज्यांची उच्चारस्थान भिन्न आहे, अ, ई, आ, ऐ हे झाले विजातीय स्वर. सजातीय स्वर म्हणजे सारखे सारखे उच्चारस्थान असणारी, एकसारखी उच्चारस्थान असणारी जी स्वर असतात त्यांना आपण सजातीय स्वर म्हणतो. आणि ज्यांची उच्चारस्थान भिन्न असतात त्यांना विजातीय स्वर म्हणतो. बघा स्वर हा भाग आपल्याला लक्षात आला असेल. अ पासून औ पर्यंत जे आहे 12 स्वर आहेत. बरोबर. ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर आणि संयुक्त स्वर या 3 प्रकारांमध्ये स्वरांचं वर्गीकरण केलं जातं. वर्गीकरण कसं केलं जातं? ते उच्चाराच्या दृष्टीने. स्वरांच्या बाबतीत इथे उच्चारांच्या दृष्टीने वर्गीकरण केलेलं आहे. ऱ्हस्व स्वर शॉर्ट असतात, दीर्घ स्वर लांब असतात आणि संयुक्त स्वर हे दोन स्वर एकत्र येऊन मिळालेले बनलेले स्वर असतात. म्हणून यांना संयुक्त स्वर म्हटलं जातं. बरोबर. लक्षात आला असेल हा भाग. चल पुढे जाऊया. स्वरादी. स्वरादी म्हणजे काय? त्याच्या नावामध्ये जर बघितलं आपण, जसं स्वर बघितलं, स्वरादी याची जर फोड केली तर स्वर आधी म्हणजे यांच्या उच्चाराच्या पहिले काय येतो? स्वर येतो
आणि मग अनुनासिक येतो. अंग, आहा यांना स्वरादी, कारण यांच्या उच्चाराच्या अगोदर काय येतो, स्वर येतो. आता इथे अनुस्वर आणि अनुनासिक यामधला आपण फरक पाहूया. अनुस्वर कशाला म्हणतात? अनुस्वार जेव्हा याचा उच्चार खणखणीतपणे स्वतंत्रपणे होत असतो. आता इथे कोणता अनुनासिक आहे? जर हे जर उदाहरण बघितलं आपण, गंगा इथे लिहितो, गंगा हे जर आपण बघितलं तर याच्यामध्ये ग आणि आपला पहिला जो अनुनासिक आहे क वर्गातला गंगा, हे असं याला लिहिता येईल, गंगा. घंटा लिहायचं असेल तर हे घंटा जे आहे तर घंटा, घ न टा. बरोबर, म्हणजे हे अनुनासिका आहे, परंतु हे अनुनासिके जेव्हा स्पष्ट उच्चारांचे असतात, अनुनासिकांना उच्चार जेव्हा स्पष्ट प्राप्त होतो त्यावेळी ते अनुस्वाराच्या स्वरूपात दाखवले जातात, म्हणून इथे ते अनुस्वार असतात. इथे हे अनुनासिका आहेत, इथे त्याचा सेकंड जेव्हा उच्चार होतो इथे पण अनुस्वार स्वरूपात इथे यांना दाखवलं जातं, यांना अनुनासिके म्हणतात. अनुस्वार आणि अनुनासिक. अनुनासिकांचा उच्चार जो असतो हा ओझरता असतो, स्पष्ट नसतो. जसा अनुनासिकांचा उच्चार आहे गंगा, देवांनी. बघा उच्चारामधला फरक बघा. अनुस्वार आणि अनुनासिकामधला फरक जो आहे हा उच्चारांमधला फरक आहे. अनुनासिकांचा उच्चार कसा होतो, अनुस्वारांचा उच्चार कसा होतो, तर अनुस्वारांचा उच्चार हा स्पष्ट आहे, गंगा, गंग, इथे देवांनी. अनुस्वार जरी इथे दिसत असला तरी याचा उच्चार कसा आहे, उच्चार हा स्पष्ट नाही, उच्चार हा ओझरता आहे, फक्त एक त्याला टच केलेला उच्चार असा आहे, म्हणून हे अनुनासिक आहे. आणि अनुनासिक काय म्हणतात की याचा उच्चार तोंडाबरोबरच, तोंडातील इतरांना स्पर्श होतोच, त्याचबरोबर नाकातून त्याचा उच्चार होतो, म्हणून ते अनुनासिके. बघा उच्चारामधला फरक लक्षात आला. गंगा, घंटा, देवांनी, घरांमध्ये. जेव्हा ओझरता उच्चार असतो तो अनुनासिक आणि स्पष्ट खणखणीत उच्चार असेल तर तो अनुस्वार. हा यामधला फरक आहे. दोन्ही ठिकाणी आपल्याला इथे चिन्हासारखे दिसतील अनुस्वाराचे, परंतु यामधला फरक हा आहे अनुस्वार आणि अनुनासिकांचा. लक्षात आलं? म्हणजे अनुस्वारांचा उच्चार हा स्पष्ट आणि खणखणीत असतो, अनुस्वारांचा उच्चार, आणि अनुनासिकांचा उच्चार हा काही अंशी ओझरत्या स्वरूपाचा असतो. समजलं असेल? बरोबर. बघा, आणि त्यानंतर आहे हा जो आहे आहा, याला म्हटलं जातं विसर्ग. विसर्ग म्हणजे काय? तुम्ही ऐकलं असेल, धरणातून इतक्या पाण्याचा विसर्ग करण्यात आला, इतक्या पाण्याचा विसर्ग झाला. विसर्ग म्हणजे काय? विसर्ग म्हणजे सोडणे. मग इथे काय सोडायची आहे? हवा. तोंडातून या वर्णाच्या उच्चाराबरोबर हवा सोडली जाते. आहा, आहा. विसर्ग याला विसर्ग असं म्हटलं जातं. हा आहे आहा, म्हणून याला विसर्ग म्हणतात. जसं दुःख लिहित असताना दुःख, हा झाला विसर्ग. लक्षात आलं? विसर्ग हा आहे विसर्ग. अनुस्वार, अनुनासिक आणि विसर्ग हा असा भाग आहे. लक्षात आलं असेल आपल्याला की यामध्ये स्वर बघितले, स्वरादी बघितले. स्वरांमध्ये जर पाहिलं आपण, स्वरांमध्ये तर ऱ्हस्व, दीर्घ आणि संयुक्त स्वर, तीन प्रकारचे स्वर आपल्याला दिसतात. ऱ्हस्व स्वरामध्ये अ, इ आणि उ, दीर्घ स्वरामध्ये आ, इ आणि उ, संयुक्त स्वरामध्ये ए आणि ऐ. बरोबर. सजातीय स्वर आणि विजातीय स्वर हा स्वरांचा भाग झाला. स्वरादी अंग आणि आहा याचं बायफर्केशन करत असताना अनुस्वर आणि अनुनासिक आपण वेगवेगळे बघितले आहे. अनुस्वार आणि अनुनासिक काय फरक आहे? अनुस्वार म्हणजे काय, तर अनुस्वार जिथे त्याचा उच्चार स्पष्ट आणि खणखणीत होतो त्यांना अनुस्वार आपण म्हणतो इथे, आणि अनुनासिकांचा उच्चार हा ओझरत्या स्वरूपाचा असतो, हे अनुनासिक. विसर्ग म्हणजे श्वास सोडणे. विसर्ग म्हणजे श्वास सोडणे, म्हणून इथे हा विसर्ग आपण असा लिहितो, दोन टिंब दर्शवून तो विसर्ग लिहिला जातो. बरोबर. नवे स्वरादी हे स्वरादी तर होते. आता
हे नवीन स्वरादी सुद्धा ऍड करण्यात आलेले आहे. हे नवे स्वरादी आहे जे मराठी भाषेमध्ये आता ऍड करण्यात आले आहे. हे कशामुळे समाविष्ट झाले तर इंग्रजी भाषेचा उच्चार, इंग्रजी भाषेचा वापर जो आपला वाढलेला आहे. बॅग हा जर इंग्रजी शब्द असला तरी तो आपण मराठीमध्ये सहज वापरला जातो. म्हणून ॲ आणि अ हे दोन नवे स्वरादी मराठीमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत. ॲ आणि अ हे दोन नवे स्वरादी आहेत. लक्षात आलं? स्वरादी म्हणजे तुम्हाला समजलं असेल, स्वरादी म्हणजे स्वरांच्या आधी ज्यांचा आधी स्वरांचा उच्चार होतो ते स्वरादी. बरोबर. चला पुढे पाहू. स्वर झालं, स्वरादी झालं, विसर्ग झालं, नवे स्वरादी झाले. आता येऊ आपण व्यंजनांकडे. व्यंजन हा जो भाग आहे, व्यंजन क पासून तर ळ पर्यंत ही आहे व्यंजन. बरोबर. काल जो आपण चार्ट काढला होता, कालच्या भागामध्ये आपण बघितलं होतं, क पासून पर्यंत पूर्ण बायफर्केशन तुम्हाला मी सांगितलं होतं. तर क पासून ळ पर्यंत व्यंजन कशी असतात? काल आपण बघितलं की व्यंजन ही अपूर्ण उच्चाराची असतात. व्यंजनांचा उच्चार पूर्ण कधी होतो? व्यंजनांचा उच्चार पूर्ण होण्यासाठी त्यामध्ये स्वर मिसळावा लागतो. म्हणजे जसं इथे बघा उदाहरण, क जो आहे याचा पायाचा लंगडा करून लिहितात. म्हणजेच याचा अर्थ काय आहे तर हे अपूर्ण उच्चाराची आहे. ही अपूर्ण उच्चाराची आहे. यामध्ये अ हा स्वर मिसळला म्हणून पूर्ण उच्चाराचा हा क तयार झाला. पूर्ण उच्चाराचा क तयार होण्यासाठी इथे हे याच्यामध्ये स्वर मिसळावा लागतो. अक्षर ही जी असतात, अक्षर कशाला म्हणतात तर अक्षर हे पूर्ण उच्चाराचे वर्ण असतात. पूर्ण उच्चाराचे वर्ण म्हणजे अक्षरे आहेत. सर्व स्वर व स्वरयुक्त व्यंजने यांना अक्षरे म्हटल्या जातं. लक्षात आलं? म्हणजे सर्व स्वर आणि स्वरयुक्त व्यंजने यांना अक्षर म्हटलं जातं. आता हा चार्ट आपण सर्वांनी काढून घ्यायचा आहे. हा सर्वांनी एक चार्ट काढायचा आणि हा चार्ट काढल्यानंतर या चार्टमध्ये आपल्याला सर्व माहिती लक्षात येईल. वर्णांचे प्रकार जे आहेत, वर्णांचे सर्व प्रकार या एका चार्टमध्ये आपल्याला कव्हर होतात. सर्व माहिती, ही माहिती आपण पूर्ण नोट डाऊन करून घ्यायची आहे. पूर्ण माहिती ही लिहून घ्यायची आहे. ठीक आहे. सर्वांनी माहिती ही लिहून घ्या. ती माहिती आपण लिहिली असेल. मागचा जो चार्ट आहे तो आपण सर्वांनी लिहिला असेल. आता पुढील माहितीकडे वळूया. पुढील भागात जर आपण पाहिलं तर जसं सांगितलं की उच्चार, स्वरांचे आणि वर्णांचे उच्चार त्या भागात आपण मागे पाहिलं की उच्चार कसे होतात. उच्चारावर स्वरांचं जसे उच्चार होतात लांब आणि आखूड, यावर काय असतं की यावर त्यांचं बायफर्केशन होतं. स्वरांचं कसं होतं ऱ्हस्व स्वर आणि दीर्घ स्वर. बरोबर. व्यंजन जे असतात, व्यंजन पूर्ण उच्चाराची नसतात. त्यांचा उच्चार होण्यासाठी त्यामध्ये काय मिसळला जातो तर स्वर मिसळला जातो. म्हणून यांना स्वरयुक्त व्यंजने असे म्हणतात. बरोबर. स्वरयुक्त व्यंजने म्हणजे त्यामध्ये स्वर मिसळला जातो. तर आता यांचा जेव्हा उच्चार होतो, स्वरांचा जो उच्चार आपला होत असतो, स्वरांचा उच्चार होत असताना आपल्या मुखातील विविध भागांचा स्पर्श होत असतो. आपली जीभ आहे, टाळू आहे, कंठ आहे, नाक आहे आणि दात आहे, ओठ आहे. या सर्व भागांचा स्पर्श होत असतो. अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ. आता इथे जर आपण हा जर उच्चार बघितला तर स्वरांच्या बाबतीत कुठेही हवेचा मार्ग अडवला जात नाही. हे इथे कुठेही आपले होठ बंद होत नाही. क, प, फ याचा उच्चार जेव्हा आपण करतो, व्यंजनांचा उच्चार जेव्हा केला जातो तर व्यंजनांच्या उच्चारामध्ये कुठेतरी हवेचा मार्ग अडवला जातो आणि दोन गोष्टींचा समावेश होतो. कंठामधून निघतो, ओठामधून आपला आवाज निघतो, कुठे कुठे दातांची मदत लागते आपल्याला. बरोबर. तर यांचे प्रकार या जसे हे वर्ण उच्चारले जातात त्यावरून त्यांची उच्चार स्थाने ठरवली जातात. परीक्षेमध्ये कधी कधी यावर प्रश्न येतात.
सोपा भाग आहे, जास्त कठीण हा भाग नाही. समजून घेऊया. वर्णांची उच्चारस्थाने. वर्णांची उच्चारस्थाने कंठ, तालु, मूर्धा, दंत्य, ओष्ठ, कंठ, तालव्य, कंठोष्ठ आणि दंतोष्ठ. आता नावं जरी कठीण वाटत असली तरीही यामध्ये फार कठीण वाटायचं काम नाहीये. इथे तुमच्या माहितीसाठी इथे सोपं करून आपण सांगितलेलं आहे बघा. कंठवर्ण, इथे हा भाग पूर्ण स्वरांचा आहे. हे पूर्ण तुम्हाला स्वर दिसतील पहा. कंठवर्णामध्ये अ आणि आ हे दोन स्वर आणि क, ख, ग, घ, ण, ह हे आले कंठवर्ण. तालव्य, तालू चा जिथे स्पर्श होतो तिथून उच्चार निघतात. इ, ई आणि च, च वर्ग पूर्ण जवळपास च, छ, ज, झ, त्र, य आणि श. आता ह्या तालव्य वर्ग लक्षात ठेवण्यासाठी फार सोपा आहे. ज्याचा उच्चार य लावून होतो बा, ज्या व्यंजनाचा उच्चार मध्ये य म्हणतो, च कसं म्हणतो आपण, च य येतो, म्हणजे यांचा उच्चार करताना काय येतो, य येतो बघा. च, छ, ज, झ, त्र, य, श. प्रत्येक याच्यामध्ये आपण य चा वापर करत असतो. म्हणजे हे व्यंजन वापरत असताना य चा सोबत याच्यामध्ये उच्चार होतो. य चा उच्चार म्हणजे थोडक्यात आपण इथे लिहूनच घेऊ. य चा उच्चार कसं, च म्हणताना आपण कसं म्हणतो, त्याला च असं वाचतो बरोबर. च ला य लागलेला आहे म्हणून असं आपण त्याला वाचतो. मूर्धन्य, मूर्धन्य, मूर्धन्यामध्ये स्वर रु, ट, ठ, ड, ढ, न, र आणि श. ट वर्ग पूर्ण येतो जवळपास मूर्धन्य. दंत्यामध्ये एकच रु हा स्वर येतो आणि ट वर्ग जवळपास पूर्ण येतो. ट, थ, द, ध, न, ल आणि स याच्यामध्ये येतात. ओष्ठ, ओष्ठ म्हणजे ओठ, उ, उ बघा. ओठांचा जिथे उच्चार उच्चार करण्यासाठी आवश्यकता असते ओठांची, त्याला ओष्ठ वर्ण म्हणतात. उ आणि उ आणि प वर्ग प, फ, ब, भ, म. आता असे काही वर्ण आहे की ज्यांच्या उच्चारामध्ये दोन याचा हे भाग लागतो. कंठ आणि तालू, कंठ आणि तालू ए, ऐ. कंठौष्ठ, कंठ आणि ओठ या दोन भागांचा जिथे समावेश होतो हे कंठौष्ठ ओ आणि औ. दंतौष्ठ व, जिथे दात आणि ओठ या दोघांचा समावेश होतो. एकच हा वर्ण आहे फक्त व. तर स्वरांची ही उच्चारस्थाने जी असतात ही उच्चारस्थाने आपण लक्षात ठेवायची आहे. या भागावर प्रश्न येतात, फारसे प्रश्न यावर आपल्याला दिसत नाही, पण हे लक्षात ठेवायला आपल्याला फार सोपं आहे. कंठ, तालु, मूर्धा, दंत, ओष्ठ. कंठ, तालु, दंत, मूर्धा, ओष्ठ. आणि यामध्ये जर आपण बघितलं तर मॅक्झिमम आपल्याला क वर्ग, च वर्ग, ट वर्ग, त वर्ग, प वर्ग असेच वर्ग दिसते जसे आपण वर्णमाला शिकलो आहे. हळूहळू आपल्याला वर्णमाला ही जी आहे ही आपण हळूहळू पाठ होत जाईल. आपण वेगळ्याने पाठ ती जरी नाही केली तरी हळूहळू हळूहळू ती आपोआपच पाठ होत जाते आपल्याला, जेव्हा आपण मराठी व्याकरण शिकतो. क, च, ट, त आणि प हे जे 4 वर्ग 5 वर्ग तुम्हाला मी जे सांगितले होते, या वर्गामध्ये ज्याचा समावेश आहे यांची रचना आपण अशीच केलेली आहे. वेगळ्या प्रकारे लिहिता हे असे लिहिलेले आहे. आणि हे सर्व स्वर, स्वर याच्यामध्ये आपण घेतलेले आहे. स्वर इथे कव्हर केलेले आहे. स्वर, हे स्वर. तर हा जो चार्ट आहे याच्यामध्ये वर्णांच्या उच्चारस्थानांचा, हे उच्चारस्थान आपल्याला लिहून घ्यायचे आहे आपल्या वहीमध्ये. मागील भागामध्ये आपण जसं आपण पाहिलं, मागच्या याच्यामध्ये आपण बघितलं की स्वर, स्वरादी, नवे स्वरादी आणि व्यंजने या बाबतीत आपण चार्ट काढून पूर्ण एक्सप्लेन केलं होतं. त्यावरून आपल्याला संपूर्ण संकल्पना स्पष्ट झाली असेल, समजलं असेल. आता इथे वर्णांची ही जी उच्चारस्थाने आहे या वर्णांच्या उच्चारस्थानानुसार स्वर आणि व्यंजनांची उच्चारस्थाने कशी आहेत ही आपण याच्यामध्ये स्पष्ट केलेली आहे. तर ही स्वर आणि व्यंजनांची उच्चारस्थाने जी आहे ही उच्चारस्थाने आपण लिहून घ्यायची. उच्चारस्थाने लिहून घेतल्यानंतर त्यामध्ये ती लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा. तालव्य वर्ग हा सगळ्यात सोपा आहे. य चा उच्चार त्याच्यामध्ये सोबत होतो ते तालव्य. हळूहळू हे पाठ होत जातात. फार कठीण वाटून घेण्याचं याच्यामध्ये काम नसतं. फार आपण कठीण हे समजून घ्यायचं
प्रश्नच नाही की फार कठीण आहे आणि फार एवढं मोठं लक्षात ठेवायचं असं अजिबात नाहीये. हे जे आहे या गोष्टी सहज लक्षात राहतात. एकदा आपण नोट करून घ्यायच्या आणि एकदा आपण लिहून घ्यायच्या. याच्या पुढे आपल्याला अजून जोडाक्षरांची उच्चारस्थाने शिकायची आहे. तत्पूर्वी हे सर्वांनी नोट डाऊन करून घ्या, लिहून घ्या. तुम्ही लिहिली असेल माहिती. आता पुढचा टप्पा आपण पाहणार आहोत. पुढील भागाचं जोडाक्षर. जोडाक्षर आपल्याला शिकायचे आहे. जोडाक्षरे कशी असतात? जसं आपण स्वर, व्यंजने हे प्रकार आपण आतापर्यंत बघितले. स्वर बघितले, व्यंजन बघितले. जेव्हा दोन स्वर एकत्र येतात त्याला आपण काय म्हणतो? संयुक्त स्वर. बरोबर. तसंच स्वर प्लस व्यंजन, व्यंजन प्लस व्यंजन हे सुद्धा एकत्र येतात. जोडाक्षरामध्ये स्वर आणि व्यंजन प्लस व्यंजन म्हणजे व्यंजन आणि स्वर हे एकापेक्षा अधिक वेळा येतात, म्हणून त्यांना जोडाक्षरे असं म्हटलं जातं. जोडाक्षरे. स्वर हे पूर्ण उच्चाराचे असतात, आपल्याला माहित आहे. स्वर पूर्ण उच्चाराचे असतात. व्यंजन मात्र हे अर्धवट उच्चाराचे असतात, अर्ध्या उच्चाराचे असतात, अपूर्ण उच्चाराचे असतात. त्यांच्यासाठी व्यंजनांना जोडीला काय येतात? स्वर येतात. जेव्हा व्यंजनांमध्ये स्वर मिसळतात तेव्हा त्याचा उच्चार पूर्ण होतो, व्यंजनाचा उच्चार. पहा, जोडाक्षरांमध्ये अक्षर जे असतं, कुठलंही अक्षर क पासून जे सुरू होतात, तर इथे व्यंजन प्लस स्वर त्याला काय म्हणतो आपण? अक्षर म्हणतो. संयुक्त स्वर म्हणजे जिथे स्वर, दोन स्वर एकत्र येतात. संयुक्त स्वराचं एखादं उदाहरण जर पाहायचं झालं सर, तर अ अधिक ई, अ ई ए, ए आई. बरोबर. हे संयुक्त स्वरांची उदाहरणे आहेत. हे संयुक्त स्वर झाले. संयुक्त स्वर म्हणजे जेव्हा दोन स्वर एकत्र येतात. बरोबर. मग सजातीय स्वर एकत्र येतात, विजातीय स्वर सुद्धा एकत्र येतात. जेव्हा दोन सजातीय स्वर एकत्र येतात तेव्हाच संयुक्त स्वर बनतो. विजातीय स्वर एकत्र येताना संयुक्त स्वर निर्माण होत नाही. पहा, संयुक्त व्यंजन, व्यंजन प्लस व्यंजन याला काय म्हटलं जातं? संयुक्त व्यंजन. आणि द्वित. द्वित म्हणजे व्यंजन प्लस तेच व्यंजन. म्हणजे जसं उदाहरण आपण बघितलं, अक्कल. पहा, इथे क ला क जोडलेला आहे, व्यंजन प्लस तेच व्यंजन. क ला क जोडलेला आहे. याला असं जे प्रकार असतो याला द्वित म्हटलं जातं. द्वित. दोन वेळा त्याची पुनरावृत्ती होते त्या व्यंजनाची, म्हणून व्यंजन, व्यंजन आणि तेच व्यंजन त्याला म्हटलं जातं द्वित. मग हे लिहिण्याच्या दोन पद्धती आहे. एक असं पण लिहिलं जातं अक्कल, आणि दुसरं असं पण लिहिलं जातं. बरोबर. या दोन पद्धती आहे. ही आडवी पद्धत आणि उभी पद्धत. उच्चार मात्र त्यांचा सारखाच असतो. मग जोडाक्षर म्हणजे नेमकी काय असतात? जोडाक्षर जर बघितलं तर जोडाक्षर म्हणजे व्यंजन प्लस व्यंजन अधिक स्वर त्याच्यामध्ये मिसळला असतो. यांना म्हटलं जातं जोडाक्षरे असं म्हणतात. तर आता ज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येऊन शेवटी त्यात एक स्वर मिसळतो त्यास जोडाक्षर असे म्हणतात. व्याख्या. ज्या अक्षरामध्ये व्यंजन प्लस व्यंजन आणि नंतर शेवटी स्वर येतो, दोन व्यंजने असतात, व्यंजन प्लस व्यंजन आणि नंतर स्वर येतो, त्यांना काय म्हटलं जातं? जोडाक्षरे म्हटली जातात. बरोबर. आता आपण काय काय पाहिलं त्या भागामध्ये? स्वर शिकलो, स्वरादी शिकलो, व्यंजने पाहिली, अनुनासिके पाहिली. बरोबर. अनुनासिके बघितली, महाप्राण आणि जोडाक्षर तसे भाग आपण आता बघितले. तर आणि वर्णांची उच्चारस्थाने, वर्णांची उच्चारस्थाने जो भाग आपण बघितला तो वर्णांची उच्चारस्थाने. तर वर्णांची उच्चारस्थाने पण आपण बघितली. कंठ, तालव्य, दंत्य, ओष्ठ्य, मूर्धन्य. बरोबर.
ही वर्णाची उच्चारस्थाने पण आपण बघितली. आता हा जो वर्ण विचाराचा टॉपिक आहे, जो वर्ण विचार आपण पाहतोय, त्या वर्ण विचारामध्ये या टॉपिक मध्ये हा भाग जवळपास जो आपण घेतला तो भाग कव्हर झालेला आहे. काही जो भाग सुटलेला असेल तो आपण नोट्सच्या स्वरूपात नंतर पुन्हा कव्हर करणार आहोत. आता यावर प्रश्न नेमके कसे येतात, परीक्षेमध्ये प्रश्न जे असतात ते प्रश्न कशा प्रकारचे येतात, ते प्रश्न काही थोडक्यात आपण सराव बघू. बघा प्रश्न, सिंह या शब्दातील अनुस्वाराचा उच्चार कोणत्या शब्दातील अनुस्वारासारखा आहे? सिंह, सिंह, सिंह. आता इथे जो उच्चार आहे याचा उच्चार, तर याचा उच्चार कोणत्या सारखा आहे? आता मी तुम्हाला सांगितलं होतं काल, महाप्राण. महाप्राण म्हणजे काय? महाप्राण कशाला म्हणतात? ह. ह हा काय आहे? महाप्राण आहे. ह. त्याचबरोबर इंग्रजीमध्ये स्पेलिंग करत असताना ज्यांचं स्पेलिंग मध्ये एच लागतो ते सर्व काय झाले? महाप्राण. जसं ख आहे, घ आहे, च आहे, छ आहे आणि श सुद्धा आहे. मग जेव्हा अनुस्वाराच्या पुढे असे महाप्राण जेव्हा येतात तर तेव्हा याचा जो उच्चार असतो, महाप्राणाचा उच्चार हा स्वतंत्र राहत असतो. महाप्राणाचा उच्चार स्वतंत्र असतो आणि इकडे जो अनुस्वाराचा जो भाग असतो त्या पहिल्याच अक्षरावर येत असतो. सिंह. हवर कुठला भार आहे का त्याचा? नाही, हवर कुठलाही भार त्याचा येत नाही. मग असा उच्चार असणारा कोणता शब्द आहे की जिथे आपल्याला दिसेल की त्याच्या पुढे महाप्राण आलेला आहे? शक्यतो अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये फार तुम्हाला नियम लक्षात ठेवण्याचं काम नसतं. असे प्रश्न तेव्हाच टाकले जातात जेव्हा त्यामध्ये काहीतरी वेगळेपण असतं, काहीतरी त्याच्यामध्ये डिफरन्शिएट आहे. महाप्राण, फक्त महाप्राणावर हा प्रश्न अपेक्षित आहे. सिंह. आता पतंग इथे आहे का? नाही, ग आहे. वंदन. संशय, बघा उच्चार बघा, संशय, सौ. आता पतंगामध्ये उच्चार पतंग, ग ला पण त्याच्यामध्ये समाविष्ट होतो. वंदन, संशय, संशय. स चा जो उच्चार आहे, हा अनुस्वार जो आहे हा पूर्ण स वर आहे आणि श हा स्वतंत्र होतो. श्रीखंड, कुठेतरी ओझरता उच्चार आहे. म्हणून सिंह, सिंह इथे भार कुठे पडतो नसते करता? पहिल्याच अक्षरावर महाप्राण असल्यामुळे. म्हणून याचं उत्तर काय असेल? संशय. लक्षात आलं? यामध्ये फार मोठ्या नियमाचं आवश्यकता नाही. हा प्रश्न, अशा प्रकारचे प्रश्न तेव्हाच येतील जेव्हा काय राहील, त्याच्यामध्ये काहीतरी वेगळेपण राहील. आपल्याला ते वेगळेपण समजून घ्यायचं आहे, ते वेगळेपण शोधून त्याचं उत्तर आपल्याला सोडवायचं आहे. लक्षात आलं आपल्याला? बघा दुसरा प्रश्न, गटात न बसणारा वर्ण कोणता? आता कोणता वर्ण याच्यामध्ये गटात बसणारा नाहीये? बघा सहजपणे तुम्ही सांगू शकाल? अ, इ, ई आणि उ. विचार करा काय लॉजिक लागतं याच्यामध्ये. आपण ऱ्हस्व आणि दीर्घस्वर शिकलो, बरोबर? पहा तिथे लॉजिक लागतं का? अ काय आहे? ऱ्हस्व आहे. ई काय आहे? ऱ्हस्व. ई हा काय आहे? दीर्घ. आणि उ काय? ऱ्हस्व. म्हणून इथे तीनही ऱ्हस्व स्वर आहेत आणि एक काय आहे? हा दीर्घ स्वर. म्हणून हा या गटात बसणारा शब्द वर्ण नाही. पुढे पहा, ए, ऐ, ओ, औ हे वर्ण कोणत्या प्रकारात मोडतात? हे वर्ण कोणत्या प्रकारात मोडतात? बघा कठोर वर्ण, अनुनासिके, संयुक्त स्वर आणि व्यंजने. आता उदाहरण बघितलं आपण संयुक्त स्वरांचं. संयुक्त स्वरांच्या बाबतीत उदाहरण आपण बघितलं ना. इथे अ अधिक ई बरोबर ए पा आहे. म्हणून हे उदाहरण कशाचं आहे? संयुक्त स्वरांचं आहे. संयुक्त स्वर. लक्षात येते? आता पहा खालील पैकी कंठवर्ण कोणता? मगाशी जी आपण लिस्ट बघितली थोड्यापूर्वी, जी लिस्ट आपण बघितली ती कंठ, तालव्य, दंत्य, ओष्ठ्य वर्ण. क वर्ग, च वर्ग, प वर्ग, ट वर्ग हे लक्षात ठेवायचे. आता क वर्ग काय आहे आपला? कंठ. मग क वर्गामध्ये कोणतं दिसतं का याच्यामध्ये? बघा क वर्गातला काय दिसतं? छ आहे का क वर्गातला? नाहीये. कोणत्या वर्गातला? च वर्ग. त्र नाहीये.
तो पण च वर्गातला आहे. प प तो वेगळा वर्गच आहे. न जो आहे हा जो अनुनासिक आहे हा कंठ वर्गामधला आहे. क म्हणजे कंठ, लक्षात ठेवायचं, लक्षात ठेवायची सोपी पद्धत. क म्हणजे कंठ, कंठ वर्ग हा न, याचा उच्चार कसा करतो आपण, न असा याचा उच्चार केला जातो. वाङ्मय, बरोबर. मग अशी आपण उदाहरण बघितलं, गंगा, घंटा हे जे उदाहरण बघितले, तर अनुनासिकाचा उच्चार कसा होतो. म्हणून याच्यापैकी कंठवर्ण कोणता आहे, तर हा न हा कंठवर्ण आहे. लक्षात आलं. तर अशा प्रकारचे प्रश्न यावर अपेक्षित असतात. जो आपण वर्णविचार जो टॉपिक आपण बघितला, तर यावर अशा प्रकारचे प्रश्न अपेक्षित असतात. आता काही वेगळ्या प्रकारचे प्रश्न आपण एक प्रश्न बघू. परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे. धृतराष्ट्र, धृतराष्ट्र या शब्दातील एकूण किती व्यंजने आहेत. एकूण व्यंजने विचारली आहे. एकूण व्यंजने, लक्षात ठेवा काय विचारले आहे, व्यंजने विचारली आहे. मग आपण पहिल्यांदा काय करू, याची पूर्ण फोड करून घेऊ. पहिल्यांदा काय दिसतो आपल्याला, ध. फोड कशी करू, ध्रु, रु, रु, ध्रु. नंतर काय आहे, तो. मग काय आहे, र. मग काय आहे, आ, श, ट आणि र. बरोबर. अ, राष्ट्र. आता काय विचारले आपल्याला, विचारलं काय ते पहिल्यांदा लक्षात घ्या. आपल्याला एकूण वर्ण विचारलेले नाही आहे, आपल्याला फक्त व्यंजने विचारली आहेत. मग व्यंजने कुठली कुठली आहे याच्यामध्ये बघा. ध आहे, रु आहे का, नाही, रु काय स्वर आहे, त आहे, र आहे, आ सुद्धा स्वर आहे, श आहे, ट आहे आणि र आहे. किती वर्ण झाली, किती व्यंजने झाली, 1 2 3 4 5 आणि 6. पर्यायामध्ये उत्तर असतात 5 6 7 आणि 8. तर किती आहे, 6 व्यंजन विचारली आहे. म्हणून एकूण वर्ण जर विचारले असते तर आपण हे स्वर सुद्धा त्यामध्ये मोजले असते. स्वर आपण यासाठी मोजलेले नाही, कारण आपल्याला काय विचारले आहे, व्यंजने विचारलेली आहेत. तर अशा प्रकारे वर्ण विचाराचा अभ्यास आपल्याला करायचा असतो. वर्णांचा अभ्यास करत असताना अजून याच्यामध्ये सराव जर आपण केला तर यामध्ये प्रश्न सहज जमतात. काही एक्झाम्पल क्वेश्चन आपण इथे घेतले. जो भाग आपण शिकलो, आज जो भाग आपण बघितला, त्यावर काही एक्झाम्पल क्वेश्चन आपण सोडून बघितले. अशा प्रकारचे प्रश्न आहेत. हे प्रश्न आपण लिहून घ्यायचे आणि अजून काही मटेरियल आपण यामध्ये प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करू. अजून काही प्रश्नांचा सराव, व्याकरणामध्ये प्रश्नांचा सराव खूप महत्त्वाचा आहे. जेव्हा आपण एखादा कुठला टॉपिक शिकतो तर जास्तीत जास्त त्यावर जेव्हा प्रश्नांचा सराव होईल तेव्हाच त्यामधलं आपल्याला लक्षात येईल. ठीक आहे. तर आज जेवढा आपण हे घेतलं एवढा भाग आपण नोट डाऊन करून घ्या. बाकी नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. ठीक आहे.